अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीनं आयोजित रामकथेत चौथं पुष्प गुंफताना रामायणाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण व आई सीतामाई यांच्या अयोध्या येथून सुरू झालेला वनवास विशद केला. दरम्यानच्या काळात जे जे महामानव महापुरुष भेटले त्यांचं महत्त्व आणि कार्य सांगितलं. प्रभू श्रीराम आपल्या नगरात येत आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या स्वागताची ठिकठिकाणी जय्यत तयारी कशी सुरू झाली याचं वर्णन आणि स्वागताचा सोहळा या प्रसंगी हरिभक्तपरायण रामराव महाराज यांनी टिपला. वनवास सुरू असताना ब्रह्मंती दरम्यान आलेल्या अनेक अडचणी व केलेला संघर्ष आपल्या दमदार वाणीतून ढोक महाराज यांनी विशद केला. 13 वर्षाचा वनवास सुरू असताना व त्या दरम्यान राजा दशरथांचं म्हणजे श्रीराम यांचे वडील यांचं निधन झालं. जो शाप श्रावण बाळाच्या वडिलांनी दिला होता तो शाप कसा सत्यात उतरला हे या ठिकाणी दिसून आलं. पुत्रवियोगात माणूस कसा व्याकुळ होतो हे चित्र महाराजांनी उभं केलं. महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या आणि उपस्थित भाविक भक्तांचे डोळे ओलेचिंब झाले. राम, लक्ष्मण व भरत शत्रुघ्न या सावत्र भावांचं सर्व विषयांवर कसं एकमत होतं आणि त्यांच्या नात्यात प्रेमाचा व आदराचा ओलावा कसा होता हे महाराजांनी या प्रसंगी सांगितलं. राजा भरतास राजा घोषित केलं, पण त्यानं राज्यकारभार न करता प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या पादुका त्या ठिकाणी ठेवल्या आणि राज्यकारभार केला. हरिभक्त परायण ढोक महाराजांनी प्रत्येक प्रसंग उभा करून त्या वातावरणात भाविक भक्तांना नेऊन ठेवलं. चौथ्या दिवसाच्या रामकथेच्या दिवशी रामचरित मानस ग्रंथाचं पूजन व आरती समाजसेविका श्रीमती शोभाताई सुनील काका लोमटे, किशोर इरला पल्ले, इवान येथे कृष्णा लोमटे, देवल कमिटीच्या सदस्या सौ पूजाताई रामभाऊ कुलकर्णी, उल्हास काका पांडे यांच्यासह इतर या ठिकाणी उपस्थित होते. तर समारोपाची आरती ही शिवप्रसाद रांदड, संजय भावटानकर, सौ मनीषाताई सतीश नाना लोमटे, सौ अंजलीताई कुलकर्णी मुडेगावकर, गुरुदत्त गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली. रामकथा श्रवण करण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी, योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव गिरधरलाल भराडिया, सदस्य संजय भोसले, पूजाताई कुलकर्णी, कॅप्टन SP कुलकर्णी, उद्योजक माधव आबा होळंबे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरिभक्त परायण शिवानंद गिरी महाराज यांनी केलं. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड. भरताच्या हातून मरण, गंगेच्या काठावर मरण, आक्रमण इतना कळालं रामाच्या भेटीला जायचं होतं तर मिलिटरीची गरज काय. हा मिलिटरी घेऊन आला म्हणजे रामाला मारायला आला, कारण कैकेयीचा पुत्र आहे. त्याने आपले भिल्ल गोळा केले, नावा बुडून टाका रे पाण्यात, बालेवरचे तिलकंठे सज्ज करा, अरे शेवटचा भिल्ल जिवंत असेपर्यंत भरता समाज तुम्ही जाता कामा नये. अरे काय योग आहे, राम कार्यासाठी मरण, भरताच्या हातून मरण, गंगेच्या काठावर मरण, आक्रमण इतना
सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती। आई कौशल्या, मध्य रात्रि का प्रसंग है। कुछ खाया था, खाने के बारे में पूछ रही क्या माँ? अरे 3 दिन बीते बिनु जल पाना, 3 दिवस तिघानं पाणी घेतलं नाही। चौथा दिन निकला, श्रृंगवेर पर पहुंचे जाई, श्री भगवान फल कछु खाई। सफर कैसी हो? श्रृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नहीं आती, और बाद में तीनों पैदल गए। पैदल शब्द ऐकला, रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणिला। रात्री 12ला माय कौशल्या रडती आहे, आकाशाकडे पाहून पहिली प्रार्थना केली सूर्य नारायणाची। सूर्यवंशी नारायण, सूर्यवंशी यमुना हे कर्म आहे आणि सरस्वती ज्ञान आहे। ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 मध्ये ज्याचा हातखंड आहे, साधकाने रस्ता त्या महात्म्याला विचारायचा असतो। म्हणून प्रभू रस्ता विचारतात, जाणे का रस्ता बताओ। भारद्वाजींनी आपल्या शिष्यांना आवाज दिला, 50 आले, सांगितलं जा बाकीचे अभ्यास करा। 4 थांबा, मुनी बटू 4 संगत बद्दीने। 4 शिष्यच का दिले? 4 शिष्य हे 4 वेदाचं प्रतीक आहे। कोणताही महात्मा, कोणताही ऋषी, कोणताही साधू, कोणताही संत रस्ता सांगेल तो वैदिक रस्ता। वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो। 4 शिष्य रस्ता दाखवायला खूप दूरपर्यंत आले। 4 शिष्य आणि गोहकजीला प्रभूने वापस केलं। आता राम, लक्ष्मण, सीता, खळ 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 वाहणारी माई यमुना। यमुना माईला प्रभूनं नमस्कार केला आणि रडायला सुरुवात केली। सांगा आता काय झालं असेल दोघांचं? लक्ष्मण आणि सीता माता चिंतातूर झाले, प्रभू हुंदके देऊन रडतात। सीता माईने इशारा केला लक्ष्मणजीला, पूछो ना सरकार को क्या तकलीफ है। लक्ष्मणजी जवळ आले, भैया तबीयत बिगड़ गई क्या? नहीं। क्यों रो रहे? पहले दिन आप ऐसे रोने लग गए तो 14 साल मेरा और भाभी का क्या होगा? हमें कौन संभालेगा भैया? अगर रोने का कारण बताया लखन तो आपको अच्छा नहीं लगेगा। मैं नाराज नहीं हूंगा। तो माँ जमुना का पानी देखा? हाँ, बुरा मत मानो, ऐसा ही श्याम वर्ण वाला मेरा भरत है जैसा जमुना का जल है, और इतना भी निर्मल है दुनिया कुछ भी कहे जैसा जमुना का जल। आज जमुना का पानी देखने के बाद मेरे श्याम वर्ण वाले भरत की याद आए रे लखन। जरा विचार करा, सगळे जग म्हणतं भरतामुळे वनवासात गेला, तो जगाचा बाप पहिल्या दिवशी भावासाठी रडतो। यमुना पार फुलं तोडायला दोघं भाऊ। मी झाडाच्या आडून बघितलं, 2 फुलं तोडली होती द्रोणात, आणि 3रं तोडत होता तर घामानं भिजला तुम्ही। 3 फुलात घामानं भिजला, आणि मी अर्धा तास वाजंत्री बहु गलबलान करणे म्हणेपर्यंत फुलाचा हार घेऊन उभी होती। अर्धा तास तरी मला घाम नाही, 3 फुलात घाम आला, मला सांगता काय नाजूक तुम्ही? भानगडीत पडू नका, मी हे प्रसंग सांग, मजा आहे। सीते, अरे वल्कल धारण करावी लागणार 14 वर्ष। वल्कल म्हणजे झाडाच्या साली। आनंद होईल मला का? मी पृथ्वीची मुलगी आहे आणि झाडं पृथ्वीचे मुलं आहे। झाडाचं न माझं बहीण भावाचं नातं आहे प्रभू। त्या झाडाची साल 14 वर्षे नेसताना मला एवढा आनंद होईल की यंदाच्या दिवाळीला माझ्या भावानं घेतलेली साडी आहे, मी कधी नाराज होणार नाही। झाडं माझे भाऊ आहे।
निरुत्तर केलं प्रभूला. सीते, हे बघ, हट्ट करू नको. जमिनीवर झोपावं लागेल 14 वर्ष, अंथरून पांघरून नाही. मग मायासारखी भाग्यवान कोण आहे? तुम्हा पुरुषांना काय कळते? मुलीला खरा आनंद कधी आहे? मायेच्या कुशीमध्ये झोपण्यात. धरणी माझी माय आहे, 14 वर्षे मला मायेच्या कुशीत झोपायला मिळणार आहे. कोण भाग्यवान आहे माझ्यासारखं? आता नाईलाज झाला बरं का. एक एक प्रसंग असा आहे की अर्धा तास जाईल, परंतु नाईलाज आहे. 2च दिवस राहिले आमचे, उद्या आणि परवा राडियाजी झालं, संपलं. राम सीताला होकार दिला, सीतामाई तयार झाल्या. लक्ष्मणजीला कळालं